हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी आता बीडमधून बंजारा समाजानं केली। या मागणीला गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंग पंडित यांनी पाठिंबा दर्शवला। दरम्यान वेळ पडली तर रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा देखील बैठकीतून देण्यात आला। हैदराबाद गॅजेट प्रमाणे बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी आता बीडमधून केली जाते आहे आणि विशेषतः याच मागणीला या ठिकाणी आमदार विजयसिंह पंडित यांनी पहिला पाठिंबा दिलेला आहे। कदाचित महाराष्ट्रातील हे पहिले आमदार असतील। तुम्ही आज जी काही मागणी करताय ती कशानुसार करताय? कारण की हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करायचा कसं असेल? नाही, मी लेटरवर मागणी केलेली आहे। याच्यामध्ये मराठवाड्यातील जो काही आमचा बंजारा समाज आहे, हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे जे काही आहे एसटी प्रवर्गामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा त्यांना लाभ द्यावा या हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे अशा पद्धतीचं हे मी पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी आमच्या बंजारा बांधवांच्या आमच्या सगळ्यांच्या मागणीला या ठिकाणी दिलेलं आहे। मराठा समाजाने जे आंदोलन केले आणि बंजारा समाजातील ज्या नेत्यांना जमलं नाही ते मनोजदादा जरांगेच्या आंदोलनामुळे झाले। त्यामुळे मराठवाड्यातील पूर्ण बंजारा समाज हा प्रमाण हैदराबाद गॅजेट मानून तो फायदा एसटी मध्ये होईल आणि आमदार साहेब म्हणजे आमचे बंजारा समाजाचे आहेत की म्हणजे पूर्ण पाठिंबा आहे आम्हाला। खरे आदिवासी आम्ही आहेत साहेब। आम्ही गाव सोडून 3-3, 4-4 किलोमीटर जंगलात राहणारे लोक आज बी आहेत साहेब। आम्ही आज बी ऊसतोडीला गेलो तर जंगलात राहतो, आज बी आम्ही ऊसाच्या रानात राहतो साहेब। आम्ही गावात राहत नाही साहेब, आम्ही तंड्यात राहतो। म्हणजे खरे आदिवासी आम्ही आहेत साहेब। नक्कीच। तर या ठिकाणी जर पाहिलं तर बंजारा समाजाकडून आता एसटी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी हैदराबाद गॅजेटनुसार जी मागणी आहे ती केली जाते आणि रस्त्यावरची लढाई देखील या ठिकाणी करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड।